संदर्भात. आणि तुम्ही म्हणलात 14 ऐवजी 16ला, तर महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी मला नाही वाटत एकच तारीख असावी. केव्हाही आपण त्यांची, महामानव हे महामानवच राहतात, तारीख कुठची असो, 2 दिवस. आणि मान्य आहे की तुम्ही सगळेच लोक 14 तारखेला इतके सगळीकडे कार्यक्रम होते की उलट हा आज कार्यक्रम असल्यामुळे लोक उपस्थित राहू शकली, नाहीतर विविध ठिकाणी लोक विभागली जातात. तर आपली सगळी लोक आज उपस्थित आहेत. मला आज बाबासाहेबांबद्दल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 2 शब्द बोलण्याची मला संधी मिळते, हे माझं भाग्य समजते. मी थोडंसं त्यांच्या विचारांबद्दलच बोलणार आहे. आपल्याला ते लहानपणापासून कसे कष्टाने मोठे झाले, शिक्षण घेतलं, त्यांचे विविध त्यांचे उपलब्धी ह्या सगळ्याबद्दल आपल्याला माहिती आहे. आणि मग ते महामानव झाले. माणूस काही डायरेक्ट जन्माला आल्यावर महामानव होत नाही. तो आधी लहान मूल असतो, हळूहळू वय वाढतं, तसं त्याचे आजूबाजूची परिस्थितीचं निरीक्षण, त्यानंतर जी परिस्थिती वाट्याला येते, जे भोग वाट्याला येतात, त्यानुसार त्याची जडणघडण होते. त्यातून माणूस जिद्दी तरी बनतो, नाहीतर हारतो तरी परिस्थितीने. बाबासाहेब महामानव ह्यासाठी आहेत की ते जिद्दीने या सगळ्या विरुद्ध लढून उभे राहिले आणि त्यांनी स्वतःला इतकं मोठं केलं, केवळ भारतात नाही, जगासाठी. आणि त्यांच्या मोठं होण्यातल्या सामाजिक विषमतेचा अनुभव घेऊन, सर्व तऱ्हेचे वाईट अनुभव घेतल्यानंतर त्यांनी सगळ्या समाजासाठी ज्या काही घोषणा दिल्या, त्यातली सगळ्यात महत्त्वाची घोषणा मला वाटतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण त्यांना एक पटलं होतं की शिक्षणाला पर्याय नाही, शिकल्याशिवाय माणूस मोठा होऊच शकत नाही आणि एकटा लढूही शकत नाही परिस्थितीशी. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आणि मग संघर्ष करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व त्यांनी सगळ्या समाजाला घालून दिलंय. त्यानंतर त्यांनी समाजासाठी, जो तळागाळातला समाज होता, त्यांच्यासाठी काही घोषणा केल्या. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, मग तो पेटून उठेल. परिस्थिती अशी होती, सगळेच गुलाम होते, कोणालाच त्याविरुद्ध काही फार वाटत नव्हतं. जेव्हा गुलामाला जाणीव होते की आपण गुलाम आहोत आणि आपल्यासाठी वेगळी वागणूक आहे, तेव्हाच तो त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. आणि ही जाणीव त्या जनतेला करून द्यायचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि एक घोषणा आहे त्यांची, जिथे आत्मसन्मान उभा राहतो तिथे हार मानण्याचा प्रश्नच येत नाही. आत्मसन्मान हा प्रत्येकाचाच असतो, स्वतःला, प्रत्येकाला एक आपला आत्मसन्मान असतो. त्यालाच जर का कोणी नाकारत असेल, ठोकरत असेल, तर त्याविरुद्ध उभं राहणं हे प्रत्येकाचं काम आहे. तो कुठच्याही वर्गातला असो, कुठच्याही परिस्थितीतला असो, पण त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणं हे जेव्हा घडतं तेव्हा सामाजिक क्रांती होते, जी आपल्या भारतात झालीच. अजून एक त्यांची घोषणा आहे होती, भिक्षेने गुलामगिरी मिळते, स्वातंत्र्य नाही. सो दबून राहू नका, कोण काय देतंय त्यावर समाधान मानू नका. आपल्या हक्कांसाठी झगडा, मोठे व्हा, स्वतः कर्तृत्व दाखवा. तुमच्याकडे सगळं यायला पाहिजे. भिक्षेने काही नाही, भीक मागू नका, त्यांनी काही मिळणार नाही. अजून एक की राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, तितकीच ती अस्पृश्यांच्या प्रगतीची ही गुरुकिल्ली आहे. मला वाटतं हेही सगळ्यांना लागू होतं. कारण नुसतं झगडून किंवा कायदा होऊन मिळत नाही, तर त्या कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते होण्यासाठी राजकीय सत्तेला पर्याय नाही. नुसतंच कोणीतरी दुसरे राजकीय सत्तेत आहेत, आपापल्या फायद्यापुरते काही मुद्दे वापरतात, काही गोष्टी सोडून देतात. जे करणं गरजेचं असतं ते करण्यासाठी राजकीय सत्ता ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जातीवादाबद्दल तर काय बोलावं, ते अतिशय त्या बाबतीत कठोर किंवा प्रखर विचार होते त्यांचे, की त्यांनी हिंदू धर्म सोडायची घोषणा केली, कारण त्यांना हिंदू धर्मातली असमानता, विषमता ही काहीच मंजूर नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलं, धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. आपण कुठच्या धर्मात जन्मलो याच्यात आपलं काहीच कर्तृत्व नाही आहे. आपला धर्म आपण बनवायचा, आपल्या कर्तृत्वाने बनवायचा आहे. मी अशा धर्माला मानतो
जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो. मला वाटतं हेही खूप मोठं तत्व आहे की प्रत्येकानेच हे लक्षात ठेवलं पाहिजे. सगळीच ईश्वराची लेकरं आहेत. जन्माला येताना सगळी समानच असतात. सगळ्यांनाच देवांनी हात, पाय, नाक, डोळे, कान सगळेच अवयव दिलेत. मग केवळ सामाजिक स्तर वेगळा म्हणून काही वेगळी वागणूक, अर्थात ते ज्या काळात होते त्यावेळेला, आता मला वाटतं परिस्थिती नक्कीच खूप बदललेली आहे. असं मला नाही वाटत की आपण कोणी इतकं आता पाळत असू. माझ्या बघण्यात तरी नाही. काही जणांचे अनुभव असतीलही अजूनही, मी ते नाकारत नाही, पण सर्वसामान्यपणे आता इतकं कोणी विषमता किंवा जातीपातीचं फार पाळलं जातं असं मला वाटत नाही. तर मला वाटतं की बाबासाहेबांच्या विचारांवर आपली वाटचाल चाललेली आहेच, यात काही शंका नाही. आणि ती निरंतर चालू राहणार, कारण हा विषय असा आहे की 2 दिवसात जाणारा नाही. वर्षानुवर्षांची जी मानसिकता आहे ती बदलायला देखील काही शतकं लागणार, आणि याची जाणीव मला वाटतं प्रत्येकालाच आहे. आणि सर्वात शेवटी मी त्यांची अजून एक घोषणा उद्धृत करू इच्छिते, ज्यावर मी माझं भाषण संपवते, की आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि शेवटपर्यंत भारतीयच राहू. याच्या इतकी प्रखर राष्ट्रवादी घोषणा मला नाही वाटत कोणाची असेल. तर परत एकदा मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करते आणि माझे 2 शब्द संपवते. मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.